सॉक्स वेगळा असं कोण घालतं? कोण घालतं असं? बॉय तू एवढा मोठा झाला तुला कळत नाही का? बघू काय स्टाईल आहे काही? दोन्ही घातले पण दोन्ही वेगळे घातले ना. काय जाऊ मग दुसरे घालायचे. कुठे चाललंय सॉक्स घालून? क्रिकेट. आणि स्कूल? बाद में स्कूल. हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मजेत आणि मस्त असाल. आणि छान अशी दिवसाची सुरुवात झाली. रात्रीचं किचन क्लीन केलेलं असलं की दिवस खूप छान जातो. आणि चला, ही सगळी भांडी घासून ठेवलेली होती रात्री, ती आता लावायला घेते. आणि तुम्ही सगळ्यात आधी जे बघितलं शिवांशचं, लहान मुलं कधीच कोणाचं ऐकत नाही आणि माझा शिवांश तर तसाच आहे. तोही कधीच माझं ऐकत नाही आणि त्याच्याच मनाचं जे काही करायचं असतं ते करतो. आता ते गेलेत क्रिकेट खेळण्यासाठी बाहेर आणि तोपर्यंत मग मी त्यांच्या टिफिनची तयारी करणार आहे. आणि टिफिन बनवता बनवता मस्त असं आपण बोलणार पण आहो, गप्पा पण मारणार आहो आणि त्याचबरोबर घरातली कामंही करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा आजचा विषय माझा असणार आहे, मी घरातलं तर तुमच्यासोबत नेहमीच शेअर करत असते, पण आजचा विषय थोडासा हाऊसवाईफ, जेही बायका घरी असतात आणि त्यांना असं वाटतं की आपण काहीच करत नाही आहे, त्यांच्यासाठी आज मला थोडंसं बोलायला आवडेल. कारण की मीही घरीच असते आणि मीही एक हाऊसवाईफ आहे आणि मला त्याचं अजिबात वाईट वाटत नाही. त्याचं कारण सांगते. आपल्या घरामध्ये जर खूप मोठी फॅमिली असेल तर आपण काही कामासाठी किंवा आपल्याला एखादी गोष्ट आहे त्यासाठी आपण बाहेर पडू शकतो. पण आपल्या घरात जर आपली मुलं सांभाळणारी कोणी नसेल ना, तर त्यावेळेस आपण खरंच घरात राहतो आहे ते त्यांच्यासाठी, आपल्या परिवारासाठी, आणि त्यामुळे ना आपल्याला त्याचा अजिबात गिल्ट वाटायला नको. सो माझंही हेच म्हणणं आहे, आपल्या परिवारासाठी सगळं काही करणं ना हे आपलं खूप मोठं स्वप्न असतं. म्हणजे बाहेर जाऊन पैसा तर आपण कमवू शकतो, पण आपल्या मुलांना त्यांचा जो वेळ आहे तो त्यांना कधीच मिळत नाही. सो त्यामुळे ना त्यांना जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत आपण त्यांच्यासाठी वेळ देणं हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. आणि आजचा व्हिडिओ हा त्याच्याशीच रिलेटेड असणार आहे. आपण स्वतःला एकदा खूप जवळून बघा आणि एकदा विचार करा. म्हणजे मी ना ज्या जॉब करणाऱ्या बायका आहेत ना आजूबाजूच्या, त्यांना आणि मी मला स्वतःला खूप जास्त रिलेट केलं आहे आणि त्यावरून तुम्हाला या गोष्टी सांगते. म्हणजे ज्या कोणी बायका जातात ना त्यांना हॅट्स ऑफ आहे, कारण की तेही त्यांच्या मनावर दगड ठेवून, मुलांना ठेवून काही कारणास्तव त्यांना बाहेर पडावंच लागतं. पण आपल्याला आपल्या मुलांसाठी आपण जर थांबलो आहेत ना, त्याही मागे तसंच कारण आहे. कारण की आपलं घर जे आहेत ना ते आपल्यावरती चालत असतं, आपण त्यांची ऊर्जा असतो आणि ज्या वेळेस आपण त्यांचं सगळ्यांचं व्यवस्थित करतो ना त्यावेळेस ते तितक्याच पॉझिटिव्हिटीने घरातून बाहेर पडत असतात आणि त्यांनाही बाहेर पडताना वाटतं की आपल्यासाठी कोणीतरी आहे आणि जे आपल्यासाठी सगळं काही करतं आहे ना, त्यामुळे त्यांनाही जे काही बाहेर काम करायचं आहे ना ते खूप मनापासून करतात आणि ते काम ते आपल्यासाठी करत असतात. मग ते आपले मिस्टर असो किंवा आपली मुलं जी काय बाहेर शिकण्यासाठी जात आहे ती असो, कारण की आपण तितक्या आनंदाने त्यांचं करून देतो आणि त्याचमुळे ते तितक्या आनंदाने घरातून बाहेर पडतात आणि निष्काळजीपणाने पडतात. कारण की त्यांना माहीत आहे आपलं घर सांभाळणारं कोणीतरी आहे, आपली मुलं सांभाळणारं कोणीतरी आहे आणि आपली वाट बघणारंही कोणीतरी आहे. सो त्यामुळे त्यांच्यासाठी आणि मेन म्हणजे आपण खूप जास्त समाधानी असतो की आपण आपल्या मुलांसाठी, घरासाठी काहीतरी करू शकतो आणि तेही सगळं व्यवस्थित. आणि उरलेला जो वेळ असतो इतक्या धावपळीत सगळं सकाळचा टिफिन करणं, त्यांचा नाश्ता, सगळं काही आवरून हे सगळं केल्यानंतर आपण आपला स्वतःसाठीचा तो जो वेळ आहे तोही देता येतो, सेल्फ केअर करता येते, घराची काळजी घेता येते आणि त्याचबरोबर मुलं आल्यानंतर त्यांचा जो चेहऱ्यावरचा आनंद असतो तो काही वेगळाच असतो. कारण की ज्या घरामध्ये आई असते ना, मुलं असो किंवा कोणीही असो, घरामध्ये स्त्री असेल ना तरच ते घरासारखं वाटतं आणि ज्या वेळेस घरात आल्यानंतर ती स्त्री जर घरात असेल तरच त्या घराला घरपण असतं आणि येणाऱ्या माणसालाही तो आनंद असतो की आपल्यासाठी कोणीतरी वाट बघतं आहे, आपल्याला चहा बनवतं आहे, पाणी देतं आहे, खाण्यासाठी काहीतरी गरमागरम बनवून देतं आहे, हे समाधान खूप वेगळं असतं. त्यामुळे ना
हाऊसवाईफला जर वाटतं ना की आपण घरीच आहो आणि आपल्याला किंमत नसते, सो तसं नाही आहे. आपली किंमत ही आपल्याला स्वतःलाच बनवायची असते, तीही थोड्याशा वेगळ्या पद्धतीने, जे तुमच्यासोबत मी नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करणार आहे. सो चला, आजच्या व्हिडिओमध्ये मी असंच काहीचं मोटिवेशन तुम्हाला सांगितलं, जेणेकरून आपण आपल्या स्वतःला कमी समजायचं नाही. आणि आता जसं की तुम्ही व्हिडिओत बघताय, मलाही 2 छोटीशी मुलं आहेत आणि त्यामुळे मीही घराबाहेर पडू शकत नाही त्यांच्यासाठी. सो त्याच्यामुळे ना मी हा यूट्यूब चॅनल चालू केला आहे, जेणेकरून मी माझे छोटे छोटे विचार किंवा माझी जी काही जर्नी आहे 2 माझ्या मुलांसोबतची, ती तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. आणि खरं तर ही जर्नी ही खरं तर माझ्यासाठी आहे. ज्यावेळेस माझी मुलं मोठी होतील ना, त्यावेळेस ते सगळं यांना या व्लॉगमार्फत त्यांना त्यांचं आयुष्य कसं चाललं हे सगळं त्यांना बघता येणार आहे. चला, आता इथे ना अनुची तब्येत आज बिघडली आहे आणि त्यामुळे त्याला मी आज घरीच ठेवले. आणि त्याला इतका भयानक खोकला होत असतो, कफ होतो, त्यामुळे त्याला वॉमिटिंग वगैरे या सगळ्या गोष्टी होतात. आणि त्यामुळे ना मला असं खरंच वाटतं की मी जर आज जॉबला असते तर आज माझ्या मुलाला कोणी बघितलं असतं. दिवसभर जरी तो स्कूलला जातो ना, पण अशा वेळेस त्यांना आईची खरंच जास्त गरज असते, मग ते मूल छोटं असो किंवा मोठं असो. सो चला, आता त्याला औषधं वगैरे दिली, नाश्ता झाली आहे. थोड्या वेळासाठी त्याला मी उन्हात बसायला सांगत होते. आणि आता सगळे ज्यावेळेस शिवांश गेला स्कूलला, मिस्टर गेले त्यांच्या कामावरती, आणि अनु आणि मी आज आम्ही दोघंच घरी आहो. आणि म्हटलं चला, आता माझी कामं तर मला करायचीच आहे, कामं आपली काही सुटत नाही, पण त्या कामांना कोणतंही बर्डन न घेताना मी खूप आनंदाने करत असते. म्हणजे माझा दिवस कामांमध्ये कसा जातो हेही मला समजत नाही. आणि त्यानंतर शिवांश, नंतर अनु येणार असतो घरी, असं सगळं काही दिवसाचं पूर्ण टायमिंग फिक्स असतं. आणि त्यामुळे ना मी हाऊसवाईफ आहे आणि त्यामुळे मला खूप जास्त बोर होतं, घरातलीच कामं करावी लागते असं मला अजिबात वाटत नाही. कारण की व्हिडिओ शूट करणं, त्यासाठी वेगवेगळा कंटेंट शोधणं, तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी तुमच्यासोबत मांडण्यासाठी त्याची तयारी करणं, आणि त्याचबरोबर ना मी माझं घर कसं सांभाळते, आणि मेन म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहे की त्या घरामध्ये वाया न जाऊ देता त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग करणे, या सगळ्या गोष्टी, बेसिक ज्या गोष्टी आहेत ना, त्या मला तुमच्यासोबत शेअर करायला खूप आवडत असतात. चला, आता मी पालकची भाजी घेतली आणि पालकमध्ये भरपूर असा आयर्न असतो, सो ते मुलं खात नाही. पण आता आमच्याकडच्या दूधवाल्या आजी आहे ना, त्यांनी आणून दिलेला सो लाल तिखटाचा पालक आहे आणि तो खूप मस्त याची भाजी लागते. पण आता मुलं खात नाही, त्यामुळे काहीतरी वेगळी रेसिपी ट्राय करायची होती, म्हणून म्हटलं चला घेऊया पालक. सो पालक निवडून ठेवते, पण त्याची जी देठं आहेत ना, ते मुळासकट त्यांनी आणलेलं होतं, म्हणून म्हटलं आपल्याकडे मातीही आहे आणि थोडीफार जागाही आहे, तर आपण ती मस्त गॅलरीमध्ये लावूया. सो तोपर्यंत मला माझं स्वतःचं व्हिटॅमिन डीची कमी असल्यामुळे मी रोज व्हिटॅमिन डीच्या टॅबलेट घेते. आणि त्याचबरोबर उन्हातही बसणं तितकंच गरजेचं आहे, कारण की नॅचरल सोर्स हा व्हिटॅमिन डीचा ऊनच आहे. आणि त्यामुळे मला अर्धा ते पाऊण तास, मी माझं बाकीची कामं लेट होतात, पण 11:30 नंतर माझं कंपल्सरी ठरलेलं असतं की इथे उन्हात बसायचं. किंवा मग शिवांशला मी स्कूलवरनं घेऊन आल्यानंतर त्याही वेळेस मी बराच वेळ उन्हामध्ये असते, जोपर्यंत तो सायकल चालवतो. म्हणजे मी प्रत्येकाची काळजी घेण्याबरोबर स्वतःच्या काळजीवरही आता फोकस करायला लागले. पहिले थोडंसं इग्नोर करत होते, पण आता ती गोष्ट मला जास्त गरजेची वाटायला लागली आहे. त्यामुळे स्वतःची काळजी ही तितकीच महत्त्वाची आहे. चला, पुढे काय होतं हे तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, आणि हो, सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. ही असं पालकची देठं लावण्याचं माझा पहिलाच प्रयत्न असणार आहे. सो मला वाटलं की ट्राय करून बघावं. सो म्हणून, कारण की ना पालकची भाजी ज्यावेळेस आम्ही गावातून आणतो, एकतर ती जास्त आणतानाच ती बऱ्यापैकी खराब होऊन जाते, आणि त्या जास्तीत जास्त ना कधीतरी आजी घेऊन येतात, त्यामुळे पालक जास्त खाणं होत नाही. आणि कधीतरी वाटलं तर म्हटलं असावं. आता माझी झाडं इतकी सुंदर झाली, आणि तिथं ना यातलं एक झाड खराब झालं आणि ती मातीही खराब झाली, पूर्ण माती ओली होती, म्हणून म्हटलं यात टाकावं.
टाकावी, पण ती काही निघत नव्हती. माझ्याकडे जी मी वाळवून ठेवलेली माती होती ना एक्स्ट्राची, तीच यामध्ये घालते आणि यामध्ये मस्त असा पालक लावायचा विचार चालला आहे. मी कांदापात पण लावली आहे, तिला थोडे आत्ता यायला सुरुवात झाली आहे. बघूया जितकं आपल्याला जमेल ना तितकं करायला काहीच हरकत नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला नॅचरल गोष्टी इथे खायला मिळतात आहे. म्हणून तर माझी गॅलरी खूप जास्त मोठी असते ना, मी खूप जास्त काही लावलेलं असतं. बाहेर जागा आहे पण आमच्याकडे मग बऱ्याच गायी येतात, कुत्रे असतात आणि त्यामुळे मग तिकडे काहीही लावता येत नाही. सो जे आहे ते इथेच, आणि टेरेसवरती मी लावू शकत नाही कारण की तिकडे मग नंतर खूप जास्तीचं ऊन असतं. सो इथे माती लावली आहे आणि माती पूर्णपणे कोरडी आहे, त्यामुळे नंतर मी पाणी घालणार आहेतच. आणि सुरुवातीला तुम्ही बघा जे सगळे मी हे होते ना पाला काढून घेतला आणि छोटे ज्याला पानं आहे ते मी तसेच ठेवले, जेणेकरून जर ग्रोथ झाली तर. बघूया, आता हा पहिलाच प्रयत्न असणार आहे, त्यामुळे बघूया कसं काय होतंय ते. आणि अशा पद्धतीने जे काही देठं होती ना छोटी रोपं, ती इथे मी लावते आणि 8 ते 10 दिवसात आपल्याला रिझल्ट दिसेल. आणि ना हिवाळा हा असा आहे ना, याच्यामध्ये काहीही खूप छान पद्धतीने ग्रो होतं, कारण की तुम्ही आजूबाजूची झाडं बघू शकतात. त्यावरूनच विचार केला की आपण एकदा ट्राय करून बघूया. सो चला, आता बाजूला मशीन लावलेलं होतं, त्यामुळे माझं तिकडे मशीन कपड्याचंही काम होतं आहे आणि इकडे आता मी हेही लावलं आहे. आणि आता अनुची तब्येत खराब आहे, त्याला उलट्या वगैरे होत होत्या, त्यामुळे त्याच्यासाठी मी मस्त अशी ते मुगाची खिचडी बनवली. सो असा होता माझा आजचा दिवस. आणि त्याचबरोबर काल कुकरचं कौतुक केलं आणि कुकरची दांडी आज इथे मोडून गेली. सो भेटूया नवीन ब्लॉग.